नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज मी तुम्हाला एक सत्य घटना जी आपल्या आजूबाजूला घडते याच्यामधील एक अंकुश ह्या नावाची कथा तुम्हाला ऐकवणार आहे. चला तर सुरू करूया. रात्री सुजाताला कशाने तरी अचानक जाग आली. कुठून तरी अगदी दबक्या आवाजात स्त्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. या नवीन घरात आल्यापासून तिच्या कानावर हे रडणं अनेक वेळा आलं होतं. तिला लहानपणी ऐकलेल्या भूतांच्या गोष्टीमधील अरण्यात रडणाऱ्या स्त्रीची आठवण झाली आणि अंगावर काटा आला. नाही, या गजबजलेल्या मुंबईत असं काही असणे शक्य नाही, तिने स्वतःलाच समजवलं. 4 महिन्यापूर्वीच ती आणि तिचे पती दिनकर या फ्लॅटमध्ये राहायला आले होते. दोघंही दिवसभर नोकरीला जात असल्यामुळे आजूबाजूला फारशी ओळख अजून झाली नव्हती. परिसरही विशेष परिचयाचा नव्हता. तिच्या पहिल्या मजल्यावरील घराच्या बाल्कनी पलीकडे एक लहानसा रस्ता अगदी पायवाटच आणि पलीकडे हाऊसिंग बोर्डच्या खूप जुन्या चाळी. रस्त्याला कडेला गुलमोहरची ओळीने उभी असलेली झाडे. या झाडांच्या गर्द पानांत फुलांमध्ये पलीकडील चाळीतली घरे लपून गेली होती. हा रम्य परिसर तिला पाहता क्षणीच आवडला होता. पण हा रात्री रडू ऐकू येण्याचा प्रकार भीतीदायक होता. दुसऱ्या दिवशी रविवार होता. दोघांनाही रजा होती. दोघंही नोकरी करत असल्यामुळे एरवी निवांत चहा घेणं शक्य नसे. पण रविवारी दोघे गप्पा गोष्टी करत एकत्र चहा घेत असत. सुजाता काही जास्त बोलत नाही हे पाहून दिनकरांनी विचारले, तुझी तब्येत बरी नाही का? चेहरा उतरलेला का दिसतोय? डोळेही लाल दिसतायत. त्यांना रात्रीच्या प्रकाराविषयी सांगितले तर ते मस्करी करतील या भीतीने सुजाता त्यांना काही सांगत नव्हती. त्यांचा भूताखेतांवर विश्वास नाही हे तिला चांगलेच माहीत होते. हल्ली बऱ्याच वेळा तू अस्वस्थ दिसतेस. या नवीन घरात काही प्रॉब्लेम आहे का तुला? दिनकरच्या स्वरात आता काळजी दिसत होती. त्यामुळे त्यांना खरा प्रकार सांगितलाच पाहिजे असा विचार करून सुजाता म्हणाली, इथे आल्यापासून रात्री मला बऱ्याच वेळा कुण्या बाईचा रडण्याचा आवाज ऐकू येतो आणि खूप भीती वाटते. एकदा का तो आवाज ऐकू आला की मला रात्रभर झोप लागत नाही. हा काही भूताखेतांचा तर प्रकार नसेल ना? असं काही नसतं सुजाता, तुला बहुतेक स्वप्न पडलं असतील. नवीन जागा आहे ना, मनात उगाच विकल्प येत असतील. मनातली भीती काढून टाक आणि रात्री जाग आली तर मला उठवत जा. आपण एवढ्या रात्री रडणाऱ्या भूताचा शोध घेऊ, दिनकर हसत हसत म्हणाले. यासाठी ज्यांना मला काही सांगायचं नव्हतं. प्रत्येक गोष्ट हसण्यावारी नेतात. मनातल्या मनात तणतणत सुजाता किचनमध्ये गेली आणि आश्चर्य म्हणजे अचानक मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकू लागला. दोघंही आवाज कुठून येतो हे पाहण्यासाठी बाल्कनीत जाऊन उभी राहिली. पण रस्त्यावर कोणी दिसत नव्हते. चाळीमधली घरं झाडांमधून दिसत नव्हती. पण आवाज तिकडूनच येत होता. थोड्या वेळाने सगळं शांत झालं. त्या चाळीत राहणाऱ्या पीटरचे इस्त्रीचे दुकान होते. दिनकर त्याच्याकडे इस्त्रीसाठी कपडे देत असे. त्यामुळे त्याच्याशी ओळख झाली होती. तो रस्त्याच्या कडेला त्याची रिक्षा स्वच्छ करत होता. त्याला दिनकरने विचारले, आता रडत कोण होतं? तुमच्या चाळीच्या बाजूने आवाज येत होता. त्या शेजारच्या शेजारी त्या आमच्या शेजारी दवे राहतात ना, त्यांच्या घरची ही रोजची कटकट आहे. फॅमिली मॅटरमध्ये कोणी कसं पडणार? पीटर वैतागून बोलला. ती बाई रात्री सुद्धा रडत असते का? दिनकरना सुजाताच्या बोलण्याची आठवण झाली होती. तर काय, रात्री रात्री भांडण चालतं, कधी कधी तर मारझोडही होते आणि ती मुलगी रडत बसते. आम्हाला हा रोजचा त्रास आहे, पीटर सांगू लागला. ही कांता त्यांच्या मुलाची दुसरी बायको. पहिली बायको अशी झुरून झुरून गेली. आता ही त्यांच्या हातात मिळालीये. दिवसभर काम करून घेतात आणि पुरेसे जेवणही देत नाहीत. हुंड्यावरून सतत टोमणे मारत असतात. तिने जरा उत्तर दिलं की हात उगारतात. काय त्या मुलीच्या नशिबात आहे कळत नाही. आई वडील दूर गावाला आहेत. मध्ये एकदा इथे आले होते. त्यांना रिक्षाने मीच स्टेशनला घेऊन गेलो होतो. त्यावेळी त्यांना हिला होणारा त्रास सांगण्याचा मी प्रयत्न केला, पण त्यांनी लक्ष दिलं नाही. आई तर म्हणाली, मुलगी दिली तिथे मेली, आम्ही यात काही करू शकत नाही. इथे आमच्याच घरात हातातोंडाची मिळवणी कशीबशी होते. ती आणि तिचं नशीब दुसरं काय? जर आई वडील इतके बेफिकीर आहेत तर इतर कोणी काय करू शकणार? आज काय झालं? दिनकरने कुतूहलाने विचारलं. आज तर तिला घराबाहेर काढलं.
दरवाजातून बाहेर ढकलून दिलं. पायऱ्यांवरून धडपडून पडली. बरंच लागलं असणार तिला. ती रडू लागली आणि माणसं जमू लागली तेव्हा तिला आत घरात घेऊन गेले. या गोष्टी जरी डोळ्यासमोर घडणाऱ्या तरी कोणी मध्ये पडत नाही. याच गोष्टीचा फायदा घेतात हे लोक. एवढं कळाल्यावर गप्प बसणाऱ्यांपैकी दिनकर नव्हता. त्यांनी दवेंच्या घराचा नंबर विचारून घेतला. दीपक नवलकर हे त्या विभागातील सामाजिक कार्यकर्ते सोसायटीच्या कामांतून त्यांच्या परिचयाचे झाले होते. त्यांना त्यांनी फोन लावला. साहेब, एक घरगुती हिंसाचाराची केस आहे. काही करता येईल का? FIR करावा लागेल. कोणी तुमच्या नात्यातलं आहे का? मी ती मुलगी कांता, तिचं नावही मला आताच कळलं. किंवा तिच्या घरच्या लोकांना दवे कुटुंबाला ओळखत नाही. कधी त्यांना पाहिलंही नाही, दिनकर म्हणाले. सकाळचा सर्व प्रसंग त्यांनी नवलकरांना सांगितला. अशा केसेसमध्ये बऱ्याच वेळा विक्टीम आयत्या वेळी कच खातात. स्वतःला कितीही त्रास झाला तरी आपल्या नवऱ्याला किंवा घरातल्या इतर माणसांना त्रास व्हावा असे त्यांना वाटत नाही. शिवाय ज्या घरात आयुष्य काढायचे तिथल्या माणसांची दुश्मनी घ्यायला त्या घाबरतात. आणि या सगळ्यामध्ये त्यांच्या वतीने तक्रार करणारा माणूस अडचणीत येतो. दुसरा काही उपाय नाही का? दिनकरने प्रांजळपणे सत्यस्थिती सांगितली. ठीक आहे, इथले इन्स्पेक्टर माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्याशी बोलून बघतो. नवलकर साहेबांनी आश्वासन दिले. त्यांना दवेंच्या घरचा पत्ता सांगून दिनकरने फोन ठेवला. नवलकर साहेबांनी जरी आश्वासन दिले तरी ते ही गोष्ट फार गंभीरपणे घेतील असे दिनकरांना वाटले नव्हते. दुसऱ्या दिवशीपासून ऑफिस चालू झाले. सकाळपासून रात्रीपर्यंत रोजच्या रहाट गाड्यात ते इतके व्यस्त होते, रविवारी घटना ते विसरून गेले. मध्ये एकदा सुजाता त्यांना म्हणाली, रात्री जाग येत नाही. बहुतेक दवेंनी कांताला माहेरी पाठवलंय किंवा त्यांच्यात समझोता झालाय. तिला माहेरी पाठवलं असलं बरं झालं म्हणायचं. त्यांच्या जाचातून ती सुटेल. त्यानंतरच्या रविवारी संध्याकाळी ते इस्त्रीचे कपडे घेण्यासाठी पीटरच्या दुकानात गेले होते. पीटर तिथेच उभा होता. तिथे काम करणाऱ्या माणसाला काही सूचना देत होता. एकदा एखादी गोष्ट हाती घेतली की अर्धवट न सोडणाऱ्या दिनकरच्या स्वभावाने उचल खाल्ली. तुझ्या शेजारच्या सासू सुनेमधले समझोता झालेला दिसतोय. गेल्या आठवड्यात भांडणाचा काही रडण्याचा आवाज आला नाही. त्यांनी सहज स्वरात हसत हसत पीटरला विचारले. पीटर सुद्धा हसला आणि उत्साहाने सांगू लागला. आपलं बोलणं झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांची गाडी त्यांच्या घरासमोर उभी राहिली. पोलिसांना बघूनच तोऱ्यात वागणारी कांताची सासू आणि सासरे गर्भगळीत झाले. इन्स्पेक्टरनी तीक्ष्ण नजर त्यांच्याकडे रोखत बोलायला सुरुवात केली. तुमच्या घरात सुनेला मारहाण होते अशी आजूबाजूच्या लोकांनी तक्रार केली आहे. तुमच्याकडच्या भांडणाचा त्यांना फार त्रास होत आहे. त्या चौकशीसाठी आम्ही आलो आहोत. मग घरातील लोक घाबरूनच गेले असतील, दिनकर कुतूहलाने म्हणाला. हो, ती दोघं नवरा बायको गायावया करू लागली. आम्ही प्रतिष्ठित लोक आहोत आणि सुनेला तर आम्ही खूप प्रेमाने वागवतो. तिला काही कमी पडू देत नाही असा कांगावा करू लागली. कांता समोरच होती. आदल्या दिवशी सासूने पायऱ्यांवरून ढकलल्यामुळे तिचा पाय सुजला होता. ते बघून इन्स्पेक्टर म्हणाले, तुम्ही तिला किती प्रेमाने वागवता हे तिच्याकडे बघूनच कळले. चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यायचं का तुम्हाला सगळ्यांना? यावर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि नकारार्थी मान हलवत हात जोडले. पीटर उत्साहाने सांगत होता. इन्स्पेक्टर पुढे म्हणाले, लक्षात ठेवा, यापुढे जरी चुकून खरोखरच अपघात झाला किंवा तिला दुखापत झाली तरी पहिला संशय तुमच्यावरच येईल आणि तुम्हाला फार त्रास होईल. तेव्हा यापुढे सुनेला जपा, अन्यथा परिणामांना सामोरे जा. ही माझी शेवटची वॉर्निंग समजा. वाह, इन्स्पेक्टर साहेबांनी फार चांगलं काम केलं, दिनकर म्हणाले. होय साहेब, पण यानंतर फार ताणून न धरता कधीही गरज पडली तर निसंकोच मदत माग असे आश्वासन कांताला देऊन ते निघाले. आता घरात सगळे कांताला फुलासारखे जपतात, तिची काळजी घेतात. नाईलाजास्तव का होईना तिला घरात सन्मानाने वागवतात. कामाला बाई ठेवली आहे. ज्या कोणी त्याची तक्रार केली त्याला कांताच्या दुवा मिळतील. त्याच्याशी बोलण्यात जास्त वेळ न घालवता दिनकर घरी आले. त्यांनी नवलकरांना फोन लावला. साहेब, त्या इन्स्पेक्टरांनी खूप चांगलं काम केलं. दवे कुटुंबियांना अशी काही तंबी दिली की कांतावर होणारे सर्व अत्याचार थांबले. एका मुलीचं आयुष्य त्यांच्यामुळे सुखी झालं. तुमचे दोघांचे खूप खूप आभार.
खरं म्हणजे लेखी तक्रारीशिवाय पोलीस काही करू शकत नाही. पण इन्स्पेक्टर विश्वास स्वतःच्या जबाबदारीवर कारवाई करण्यासाठी गेले. हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की त्यांना बघून गुन्हेगार थरथर कापू लागतात. ही तर मध्यमवर्गीय माणसं, नवलकर बोलत होते. त्यांना आणि तुम्हाला दोघांनाही तुमच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. दिनकरनी फोन ठेवला. पण त्यांच्या मनात विचार येत होते. ही मुलगी रडत होती म्हणून तिचे दुःख आजूबाजूच्या लोकांना कळलं तरी तिला मदतही करता आली. पण अशा कित्येक सुना आणि काही ठिकाणी घरातली वृद्ध माणसे कोणालाही कळू न देता आसवे ढाळतात. दुर्बलाच्या असहाय्यतेचा फायदा कुठे सून तर कुठे सासू घेत असते. वरकरणी सर्व अलबेल दिसते. पण गृहकलहाच्या या वाळवीने समाज पोखरला गेला आहे. बाहेरून सुसंस्कृत दिसणाऱ्या माणसांकडून होणारे अत्याचार नियंत्रणात येणं कधी शक्य होईल का? जेव्हा सरकारने केलेले कायदे फक्त कायद्याच्या पुस्तकात न राहता त्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल, स्वतःच्या हक्काची जाणीव पीडितांना होईल, तेव्हाच या गुन्ह्यांवर अंकुश ठेवणे शक्य होईल. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.